नामाची ताकद इतकी आहे ना महाराज, नाम फक्त तुम्ही घेत राहा, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. जसं बाई बाबा एखादी व्यक्ती सांगत असते, मी काय सांगते त्याच्याकडे फक्त बारकाईने लक्ष दे, तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदी. हे गुरुच वाक्य असतं, सद्गुरुच वाक्य असतं. फक्त आपण त्या नामावरून मायबाप नामा वाचून दुसऱ्या मार्गाने जाऊ नये एवढंच एका गुरुची अपेक्षा असते. म्हणून मायबाप परमार्थ प्राप्ती करतात. सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. देवाची प्राप्ती करायची असेल तर आम्हाला गुरु हा करावाच लागतो, कारण गुरु शिवाय आम्हाला देव भेटू शकत नाही. का? गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. बाकी काहीच करायची गरज नाही, फक्त आयुष्यात सद्गुरु म्हणा. आणि तुम्ही इतकी नशीबवान आहे ना महाराज, तुमच्या शेजारीच आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सुंदर समाधी महाराज, ठीक आहे ना. सद्गुरु तत्वावरती असणारी ती माऊली आहे. आयुष्यभर त्यांनी नामाशिवाय दुसरं काही सांगितलं नाही. महाराजांचं प्रवचन नावाचा ग्रंथ वाचून काढा महाराज, सगळी प्रवचन फक्त आणि फक्त नामावर सांगितलेली आहेत. त्यामुळे आजच्या अभंगाचा माईबाप सगळा सार हा नाम आहे, ठीक आहे ना. कारण देवाला ती भक्ती आवडते. कोणती भक्ती आवडते? तुम्ही फक्त रात्रंदिवस देवाचं भजन करा महाराज, ठीक आहे ना. या भजनात इतकी ताकद आहे ना की देव सुद्धा तुमच्यासाठी उभं राहू शकतो. अरे देव त्या पुंडलिका करता युगे 28 विटे बारी उभा राहिला ना, 28 युग उभा महाराज, ठीक आहे ना. पण हे कोणाची ताकद आहे? एका भक्ताची ताकद आहे. त्या भक्ताचा महिमा आहे महाराज. मग सांगावं असं वाटतं, तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. देव भेटायला गेला, परंतु कधी? आपल्या भक्ताची भक्ती बघून. म्हणून महाराज धरती मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धरती मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. खूप गोड आवाज आहे यांचा, तुम्ही चांगलं म्हणताय रे. एक वाक्य फक्त पाठीमागे म्हणा बरं माझ्या. भक्त पुंडलिकासाठी उभा राजेला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राजेला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही भक्ती करायला माईबाबू वेगळं काय लागलं का? फक्त म्हणा म्हटलं तरी मला सहज त्यांच्या मुखातून ते निघून गेलं. इथं जर मी त्यांना सांगितलं असतं, तुझ्यासाठी 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 अरे बना कारण येताना मी काही घेऊन आलेली नाही, जाताना तुम्ही म्हणाल तर घेऊन तुम्ही जाताना जर म्हणाल तर मी घेऊन जाते एक 2-3 माझ्यासोबत. आम्हाला गरज आहे मला काही सांभाळायला यायची, ठीक आहे ना महाराज. तुम्ही फक्त रुजवण्याचा प्रयत्न करा महाराज, ते रुजतं. फक्त आई वडील तसे पाहिजे
आमचे आजी आजोबा घरातले संस्कार महाराज परमार्थिक असले पाहिजे. बस ही मुलं नाहीत बाया जाणार. मी कुंडलिकाचं उदाहरण याच्याकरता दिलं महाराज. तो वागत होता कसा, परंतु आई वडिलाच्या कृपेनं महाराज त्याचंही उदाहरण हवा. आई वडिलाची सेवा करून मायबाप करता करता देव भेटायला येतो. तर महाराज देवाला सुद्धा जरा वेळ थांबा, मी काय करतोय, आई वडिलांची सेवा करतोय. ठीक आहे ना बाळांनो, आम्हाला आई वडिलांची सेवा करायची. आई वडिलांना आवडेल असं काम करायचंय का, ह्याची भांडण त्याची भांडण, त्याच्या डोक्यात दगड हाण ह्याला चाव असं करून यायचंय का महाराज? नाही ना. मी एक शिक्षक आहे बरं का, जाता जाता सांगते, छोटीशी मुलं बसलेली आहेत तिथं. ठीक आहे ना. अशीच मुलं माझ्याकडे शिकायला. एक विद्यार्थी पाठीमागच्या रविवारी क्लासमध्ये आला, गायनाचं शिक्षण घेते, काही कीर्तनाच्या मुली आहेत, गायन करतात, भजन. सुंदर विद्यार्थी माझ्या सातारा जिल्ह्याभर महाराष्ट्रभर कार्यक्रम करतात महाराज. खूप आनंद वाटतो. ठीक आहे ना. तो मुलगा सहज आई पालक त्यांना क्लासमध्ये घेऊन आले. म्हणले मॅडम तुमच्या विद्यार्थ्याने उद्योग केला, पराक्रम केला. म्हणलं आता नक्की काय केलं? इयत्ता तिसरीचा विद्यार्थी. ठीक आहे ना. लाईव्ह आहे ते, नक्की कीर्तन ऐकत तेव्हा त्याला सुद्धा समजेल की आमच्या नावाचा उद्धार कीर्तना झाला वाटतं. इयत्ता तिसरी मधला विद्यार्थी. पालकांनी सांगावं मॅडम तुमच्या विद्यार्थ्यानं पराक्रम केला, त्यानं काय केलं होतं महाराज? त्याला त्याचा मित्र काहीतरी बोलला, त्याची खोड काढली, त्याला काय तो ऐकला नाही महाराज. त्यानं मारायचं ठेवलं, सगळं ठेवलं, त्याच्या हाताला इतका जोरात चावला. आता काय सांगावं, ते दात आणि ते चावणं महाराज. लागली ना भांडणं, त्याचे पालक ह्याच्या घरी, ह्याचे पालक त्याच्या घरी. महाराज बघता बघता हे वाढत जातं. मला पुन्हा एकदा सांगायचंय, जर आमच्या या गोष्टीनं एखादे पालक एकमेकांच्या घरी येऊन आमचं भांडण चुकू शकतं, तर महाराज आम्ही 4 भक्त एकत्र येऊन आम्ही भजन का करू शकत नाही? आरडाओरडा करायला आम्ही सगळे एकत्र आलो, भांडण लागण्याकरता आम्ही एकत्र आलो, तर महाराज इतकं ते पेटत जातं. मग 4 भक्त एकत्र आल्यानंतर नाही का टाळ वाजवायला येणार, परंतु मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन आम्ही पत्ते खेळत बसण्यापेक्षा टाक कुटत बसलेलं काय वाईट आहे? बरोबर आहे ना महाराज? काही गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, मी तुमच्या वाडीचं सांगतच नाही, काही गावामध्ये जाऊन बघा माईबापू मंदिरांची काय काय अवस्था आहे. त्या मंदिरामध्ये महाराज दुपारची लोक घरामध्ये झोप येत नाही म्हणून म्हातारा बाबा सगळी लोक इथं 10-15 जण बसलेली असतात. आणि तिथं काय देवाचं भजन नामस्मरण जपण करत बसत नाहीत महाराज. हरिपाठ कोणीही म्हणायला तिथे येत नाही. 4-5 जण बसलेली असतात. ह्यानं पानं टाकायची, त्यानं पानं टाकायची. हा उद्योग सगळा चाललेला आहे महाराज. आमचा धर्म बुडायला लागलाय. प्रत्येकाने महाराज या गोष्टीचा विचार करावा, कारण आम्हाला संप्रदाय जपायचा, आम्हाला हिंदू संस्कृती जपायची. आणि हिंदू संस्कृती जपण्याकरता आम्हाला या मुलांचा आणि युवा तरुण वर्गाचा उपयोग करून घ्यायचा. विठ्ठल जीवन जगतो आहोत. जीवन कसं जगलं पाहिजे हे आमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे ना. चुकीच्या मार्गाने जाऊ नको. आई 4 वेळा सांगते, तिथं विस्तू आहे तिथं जाऊ नको. महाराज मुलांना ऐकलं तर ठीक आहे, पोरांना जर नाही ऐकलं तर महाराज ते जातं. विस्तावाला हात लावला तर गुदगुले होतात का बाळा? काही छान वाटतं. वा वा वा. आता घेऊन बघा म्हणजे कसं वाटेल. ठीक आहे ना. विस्तूला हात लावला की महाराज तो भाजणारच. जसं ते त्याची क्रिया दाखवतं. महाराज विष हातामध्ये घेतलं, विष पिलं तर महाराज ते काय 100 वर्ष जगणार नाही. विषाची क्रिया दाखवतं. विषानं महाराज 2 तासात सुद्धा आपल्याला बाय बाय करावा लागतो. ठीक आहे ना. जी जशी क्रिया असेल तसा महाराज आपल्याला रेखता येत असतो. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळणार. हे मी सांगत नाही, नियती सांगते. म्हणून सुंदर जीवन जगा, सुंदर आयुष्य जगा, सुंदर प्रपंच करा. प्रपंच करत परमार्थाची कास धरा. आणि मायबाप प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही आनंदानं जगत जगत महाराज आयुष्याचं कल्याण करून घ्या. हे मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. कारण आम्हाला काय करायचे महाराज? संत समागमे धरावी आवडे, करावी तातडी परमार्थी. परमार्थ साधायचा असेल तर महाराज आम्हाला आमच्या आयुष्याचा विचार करावाच लागेल. आणि आमचा संसार असा आहे महाराज, आमच्या संसारामध्ये दुःखाशिवाय आम्हाला दुसरं काही मिळू शकत नाही. कितीही म्हणावं तुम्ही माझा संसार खूप सुखाचा आहे, माझ्या संसारात अजिबात दुःख नाही, महाराज हे नुसतं सांगून चालत नाही. प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काहीतरी दुःख असतं. आणि तिथं आमचं असमाधान जागं होतं. आम्हाला समाधानाची व्याख्या समजली नसल्यामुळं महाराज आम्ही दुःखी होत असतो, आम्ही रडत असतो. एखाद्याला बंगला मिळतो परंतु महाराज 35-40 झाली तरी लग्नाचा पत्ता, बायको मिळेना म्हणून दुःख. एखाद्याला बायको मिळाली, लग्नाला 15 वर्ष झाली तरी मुलबाळ नाही, बायको मिळाली मुलबाळ नाही म्हणून मुलबाळ झाला महाराज, 2 मुलं
चारी मुलीच झाल्या, मुलगा नाही म्हणून. दोन सुंदर काठी जन्माला आली, परंतु हित दरोडा तिथं दरोडा, ह्याला हात त्याचा खून, मला जेल शिवाय आयुष्य जगले नाही. मुलं मिळाली परंतु सुख मिळालं सगळी प्रॉपर्टी संपत्ती सगळं मिळालं, परंतु वंशाचा दिवा. एखाद्याकडे घरात माय बाबा 5-5, 6-6 पोरं, परंतु घरात खायला अन्नाचा पत्ता. सुख आहे का? सुख आहे का? आता यांना काय करायचे सुख सांगा. यांनी सांगितलं सुख आहे का? आता खरं सुख आहे का नाही मागची बसलेली आहेत त्यांनी सांगायला पाहिजे. हो विरकरवाडी संसार तुम्ही केला बाबा, नातवंड मुलं बाळ हे सगळं तुम्ही उपभोगलंय. तुम्हाला माहितीये का सुख आहे का दुःख आहे ते. आता यांनी काय बघितलंय, आत्ताशी आयुष्यात कुठे तरी उमलायला लागलेली आहे दोन्ही, परंतु तरी सुद्धा सुख आहे का? हा परिणाम आहे महाराज. म्हणून म्हणते यांच्याकडून रुजवून घ्या तुम्ही, यांच्यामध्ये जे टाकाल ना महाराज, जसं पेराल तसं प्रपंच असा आहे ना, प्रपंच असा आहे, प्रपंचामध्ये सुख हे कळालं. आता या प्रपंचामध्ये सुखाची प्राप्ती करण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे याचं उत्तर आहे का मला जातात. ठीक आहे ना, आम्हाला एक उत्तर मिळालं, समाधान असल्याशिवाय आम्ही आनंदी राहू शकत नाही. मग संसार करत असताना हेच समाधान आमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. मग समाधान मिळवण्याकरता, संसारात सुखी राहण्याकरता आम्हाला देवानं जेवढं दिलं तेवढ्यात आम्ही सुखी समाधानी राहिलं पाहिजे. हा नियम, हे सूत्र ज्याला कळालं माणूस तो कधी दुःखी होऊ शकत नाही. जे काही होईल ते देवाच्या मर्जीनं होईल, देवाच्या इच्छेनं होईल. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात ते मायबाप देव करत असतो. आपलं प्रारब्ध आणि कर्माने ते आपल्याला मिळत असतं. फक्त आम्ही दोष देवावरती ठेवतो. मी असं काय पाप केलं होतं ते माझ्या नशिबी असली पोरं. मी असं काय पाप केलं होतं की माझ्या नशिबी असली सासू आली. उठता बसता मी असं काय पाप केलं होतं की माझ्या नशिबी अशी गुणवान सुनावी. ज्यावेळी गोष्टी चांगल्या होत्या त्यावेळेस आम्ही मायबाप देवाचं स्मरण करतो. ठीक आहे ना. माझे एकनाथ बाबा म्हणतात संसार करताना आमची अवस्था कशी असली पाहिजे. देवा माझे संसार कसा आहे तो आम्ही
करायचंय. या संसारामध्ये आलेले दुःख हे आमचं संचित आहे, प्रारब्ध आहे, हे समजून आम्हाला ते भोगावं लागेल, पार करून आम्हाला पुढे निघून जावं लागेल. त्याच्यातही आमचं समाधान आमच्या चित्तातून निघून गेलं नाही पाहिजे. ही भक्त स्थिती आम्ही सांभाळावी म्हणून तुकोबराच्या भंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगून
घेणं म्हणायचं खूप छान आहे, पण चांगला आदर सत्कार आपण केला. आणि हा कीर्तनकाराचा आदर नाही महाराज, हा माऊलीच्या भक्ताचा आदर आहे. आणि हा हार का गळ्यात पडतो ना महाराज, हे त्या माऊलीच्या नामाची, तुकोबाराच्या साधू संतांची नामाची महिमा आहे महाराज. म्हणून हा हार या गळ्यात येऊन पडावा, कारण एवढी पात्रता नाही की आम्ही आमच्या पात्रतेनं हा हार आमच्या गळ्यात घ्यावा, परंतु हा नामाचा महिमा आहे, साधू संतांचा महिमा आहे, माझ्या माऊलीची ज्ञानोपरायांची कृपा आहे. म्हणून महाराज या गादीवरती उभा राहण्याचा सन्मान मिळावा, गादीवरती उभा राहण्यात आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचं नाम मुखामध्ये येऊन आज या समाजाच्या सुद्धा मुखातनं काढून घेणं, याला सुद्धा भाग्य आणि नशीब असावं लागतं. आवडते देवा संकल्पाबी माया संसाराचे, अनंत तैसेची रहावे चित्ती सुधावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. माईबापू, अभंगाचा पूर्व रंग तर झालेला आहे, उत्तर रंगामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये माझी मी सेवावरती घेणार आहे. ठीक आहे ना? किती वाजले? आले आता वेळेत आले. हा 11:15 पर्यंत चालेल ना का 12:30 उद्या महाराज? वा दादा, तो झोपला तरी चालेल, आमचं चालू नाही सकाळी 4 वाजेपर्यंत. झोप आलेली नाही बरं का त्याला, असा रिस्पॉन्स पाहिजे कीर्तनाचा. ही चिलीपिली एवढी बसले तर महाराज एकाच्या सुद्धा डोळ्यावर झापडली, सगळी नुसती हसत खेळत अशी मस्त कीर्तनात बसले, असं श्रोता पुढे पाहिजे. मग कीर्तन करायला काय नसते बरं का. त्यामुळे मागची झोपली तरी चालते, पुढची सज्ज काही आम्हाला भरपूर झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आयुष्य जगताना सुद्धा असा आनंद घेतला पाहिजे. म्हणून परमार्थ करताना सुद्धा आपली संगती आहे ना महाराज, अशा सोजवळ आणि सात्विक लोकांची संगती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे. ठीक आहे ना? त्यावेळी परमार्थ सुद्धा होऊ शकतो. जाता जाता सांगून जाते महाराज, तुम्ही कोणाची संगतीमध्ये जगता आहात ना, त्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. तुम्ही जर खाणाऱ्या पिणाऱ्यांच्या संगतीत राहिला, तुम्ही म्हणाला आला वाटतं आमच्यावर जाता जाता महाराज, आम्ही त्यांच्या संगतीत गेलो ना तर एक ना एक दिवस तरी आम्हाला असं वाटेल, अरे ते रोज सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, आणि डुलत झुलत घरी जाते. काय तो आनंद असेल. बिचाराला कशाचं टेन्शन नाही, कर्जाचं टेन्शन नाही, ती घरातली बिचारी संसार करते, मोलमजुरी करते, प्रपंच चालवते. महाराज अशा लोकांना अजिबात टेन्शन नाही, पण त्या बिचाऱ्यांच्या घरी बायकांना जाऊन विचारा त्यांची काय अवस्था आहे. ठीक आहे ना? सगळा संसार महाराज त्या स्त्रिया हँडल करतात. नवरा कसे का वागे ना, परंतु आपल्या आई वडिलांनी आपलं लग्न लावून दिलं, तो प्रपंच करणं कितीही त्रास झाला, कितीही दुःख झालं तरी महाराज ती आई त्या प्रपंचाला सोडून जात नाही. महाराज अहो हेच आहे स्त्रीची ताकद. का? कारण आम्हाला आमच्या अब्रूपेक्षा, आमच्या इज्जतीपेक्षा आम्हाला आमच्या आई बापाची इज्जत ही श्रेष्ठ असावी लागते. म्हणून पूर्वीचा काळ होता, मुली ज्या घरी दिल्या तिथं कितीही त्रास झाला तरी महाराज पुन्हा ती मुलगी माहेरात संसार सोडलाय ना आपल्या आई बापाकडे येऊन राहिली. बघतील त्यांचं ती काय, मला नको आता, मला घटस्फोटच पाहिजे, मला हा पटत नाही, मला ते पटत नाही, पहिला घटस्फोट, दुसरा घटस्फोट. महाराज आता काय चाललंय हे समाजात मी सांगायची गरज नाही महाराज. आणि आत्ताच्या पोरींना जर पहिल्यासारखं जर दिवस काढायला लागले तर महाराज एकतरी ताई राहील का? नाही राहू शकत. ती आजीबाई म्हणेल, काय बाई ह्या पोरी, आमच्या काळात असं होतं. आजी आता तर तुमचा काळ राहिला हो, आता आमच्या काळात असं नाही चालू. आमच्या काळात आई बापाच्याच एवढ्या अपेक्षा आहेत महाराज. पोरगीला जर द्यायचं झालं तर मुलगा काय काम करतो, मुलगा पुण्यात आहे का गावात आहे, मुलाला शेतीवाडी किती आहे, मुलाचं शिक्षण किती आहे, स्वतःची पोरगी नवीन नापास का असतं ना. परंतु पोरगा कसा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, जमीन जुमला पाहिजे, घरात आई नको, बाप नको, चुलता नको, कुणी नको, का मी आणि तो बस, आम्ही दोघच पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना महाराज आज हे नाही ते नाही ते नाही हे नाही करून आम्ही प्रत्येकामध्ये माईबापू आमच्या अटी ठेवल्या. परंतु परिणाम असा आहे महाराज जाता जाता सांगून जाते, आता बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून द्या, आपापल्या प्रारब्धाने नशिबाने आपल्या ह्या गोष्टी होत असतात, परंतु शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आज बऱ्याच मुली माझ्या कीर्तनात आहेत, ताई जाता जाता सांगून जाते, इतकं शिक्षण घ्या ना, इतकं शिक्षण घ्या. मी सुद्धा एक सुशिक्षित मुलगी आहे बरं का.
माझ्या आई वडिलांनी सुद्धा महाराज आज या गादीवरती उभा करताना, आज मी 4थी 5वी पासून कार्यक्रम करते महाराज, वारकरी संप्रदायाची सेवा लहानपणापासून चालू आहे. त्याचा अर्थ असा नाही की दिवस रात्र नुसतं टाळ कुठं तर कीर्तन करतोच फिरतोय असं नाही महाराज. शिक्षण चालू आहे, सगळं काही सुरू आहे, घरची सेवा चालू आहे, आई वडिलांची सेवा चालू आहे, कुटुंबामध्ये सुद्धा आनंद घेणं चालू आहे महाराज. समाजाची एक सेवा घडावी म्हणून या कारणास्तव या गादीवरती उभा राहण्याचा मान मिळाला. ताईला जाता जाता सांगून जाते, ताई भरपूर शिका. आई वडिलांनी ज्या विश्वासावरती तुम्हाला शिकण्यासाठी बाहेर ठेवलं ना, त्यांचा विश्वासघात फक्त कधी करू नका. फक्त त्यांची कॉलर टाईट राहील ना असं फक्त त्यांना समाजामध्ये जगू द्या. तुम्ही एवढं जपलं ना तरी महाराज वडील आणि आई तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. फक्त आपला पाय घसरला नाही. कुठल्या कोणाला वाटत नाही माझी पोरगी शिकावी, कुठल्या पोराला वाटतं, कुठल्या वडिलांना वाटतं माझा पोरगा वसनी व्हावा, माझ्या पोरांना मारामारी कराव्यात, माझ्या पोरांना रोज एकाची भांडणं घरी आणावी. कुठल्या आई वडिलांना वाटतं महाराज? नाही वाटत. प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा पोरगा मोठा व्हावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा. अरे लाल देवाच्या गाडीत जर एखादी पोरगी कलेक्टर म्हणून जर गावात आली तर महाराज त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा जाऊन आनंद बघा. बस घेतलेले कष्ट, या पोरीसाठी रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं फळ या पोरीनं आज देऊन टाकलं. जन्माला घातलेल्याचं सार्थक झालं. आणि तो आनंद तोंडाने व्यक्त करता येत नाही, फक्त आई वडिलांच्या चेहऱ्यावरती बघता येतो महाराज. ठीक आहे ना? तर आई वडिलांना खुश ठेवा. एक वेळ देवाची सेवा करता नाही आली तरी चालेल, पंढरपूरला जाता नाही आलं नका जाऊ, परंतु घरात असलेल्या आई वडिलांना पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या रूपामध्ये जपा, त्यांची सेवा करा. आणि महाराज जाता जाता सांगून जाते, ज्या कुणी इथं आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत असतील ना महाराज आदरानं करा, प्रेमानं करा. आपला आई बाप घरामध्ये आहे हे समजून करा. जर तुम्ही इथं तुमच्या सासू सासऱ्यांची सुंदर सेवा केली तर माझा शब्द लिहून घ्या, तुम्ही जे इथं कराल तेच महाराज तुमच्या आई वडिलांच्या नशिबी माहेरी येईल. जर तुम्ही छान सेवा केली तर महाराज तुमच्या आई वडिलांच्या नशिबी सुद्धा सुंदर अशी सून येईल. तिथे त्यांची एक नवीन मुलगी तयार होईल आणि आईच्या डोळ्यात पाणी कधी येणार नाही अशी सून त्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही महाराज. का? कारण आपण जसं करतो तसंच महाराज आपल्याला परत मिळत असतं. म्हणून जाता जाता सांगून जाते, इतकं छान आयुष्य जगा, इतकं सुंदर आयुष्य जगा, जीवनातला आनंद कधी घालवू नका. कारण परमार्थाचा खरा सार हा आमचा आनंद आहे. वारकरी संप्रदायानं आम्हाला आनंदी राहायला शिकवलं. ज्ञानोबा तुकोबांनी आम्हाला ज्ञानी बनायला शिकवलं. अज्ञानात जीवन घालवू नका. आणि सुंदर आयुष्य जगत असताना तुकोबाने सांगतात, अरे एवढा सुद्धा लोढा आपल्यावर घ्यायची गरज नाही. तुम्ही तुमचा सगळा आयुष्याचा भार साधू संतांवर का टाकू देत नाही? कारण ते आम्ही केलं अभंगाचं शेवटचं.